कोणत्याही डाय किंवा केमिकलचा वापर न करता केसांसंबंधित सर्व समस्या दूर करा या घरगुती उपायाने। हा पॉवरफुल घरगुती उपाय एकदा करून बघा, कमालीचा फरक जाणवेल। त्यासोबतच खूपच अगदी घरामध्येच मिळणाऱ्या वस्तू आहेत, त्यामुळे वेगळा असा खर्च नाही आणि याला तुम्ही 5 मिनिटात बनवू शकता। पूर्ण रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे फ्रेश कढीपत्ता, अर्धा वाटी फ्रेश कढीपत्ता मी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहेत, कारण की त्यावरती धूळ असते, त्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे शिकाकाई। शिकाकाईच्या काही शेंगा मी घेतलेल्या आहेत। किराणा मालाच्या दुकानात खूप स्वस्तात शिकाकाई, आवळा, रिठा मिळतो आणि अगदी याचे रिझल्टही खूप चांगले आहेत। तुम्ही अगदी तुमच्या आजीला किंवा आईला विचारून पाहिलं तर ते पण अगोदर हेच वापरायचे। यामध्ये कोणतेही केमिकल नसतं आणि त्यासोबतच केस खूप छान होतात। आणि त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे रिठा। तर रिठा जे आहे ना ते बघा आपल्याला इथे साधारण अर्धा वाटी रिठा, अर्धा वाटी मी इथे घेतलेली आहे शिकाकाई। मोजमाप असं आपल्याला परफेक्ट नाही, पण ढोबळमानाने जरी घेतलं तरी चालतं किंवा असं वाटीचं प्रमाण जरी केलं तरी चालतं। त्यानंतर बघा आपल्याला इथे जी रिठा घ्यायचा आहे ना त्याला थोडंसं आपल्याला तोडून घ्यायचं आहे। तुम्ही वाटलंच तर चाकूने तोडू शकता किंवा खलबत्त्याच्या भागाने तुम्ही त्याला थोडंसं दाबून जरी तोडलं ना तरी चालतं। एका रिठाचे 2-3 भाग जरी झाले तरी चालतात, म्हणजे कसं लवकर आपल्याला याचा वापर करता येतो किंवा लवकर यामधून फायदा मिळतो। तर यासाठी यामधील बिया ज्या आहेत ना त्या काढून फेकल्या तरी चालतात, फक्त वरचा भाग जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे। तर रिठा आणि आवळा, आवळा बघा माझ्याकडे आवळा नाही म्हणून मी पावडर वापरणार आहे, पुढे मी ते दाखवते। बाकी तुम्हाला जर त्याच किराणा मालाच्या दुकानात आवळा मिळत असेल वाळलेला तर तो घेतला तरी चालतो, किंवा फ्रेश आवळा जरी तुमच्याकडे असेल ना तर तो देखील तुम्ही घेऊ शकता। रिठा आपल्याला थोडासा तोडून घ्यायचा आहे आणि ना शिकाकाई देखील त्याच्या शेंगा जर लांब लांब असतील ना तर शिकाकाईच्या शेंगा देखील आपल्याला थोड्याशा तोडून घ्यायच्या आहेत। मी अगोदर शिकाकाईच्या शेंगा तोडून ठेवलेल्या आहेत आणि रिठा देखील आपण तोडलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे 1 चमचाभर मेथीदाणे। मेथीदाणे अजिबात स्किप करू नका, नक्की वापरा आणि मेथीदाणे खूप चांगले असतात केसांसाठी। मेथीदाण्याचं पावडर असेल तर ते घेऊ शकता। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत काळे तीळ। काळे तीळ साधारण 1 मोठा चमचाभर मी घेतलेले आहेत। पांढरे तीळ घेऊ नका, शक्यतो काळेच घ्या आणि नसतील काळे तर पांढरे घेतले तरी चालतात, पण काळ्या तिळाचे जास्त लवकर फायदे मिळतात आणि जास्त फायदे आहेत। त्यासोबतच 1 तुरटीचा छोटासा खडा मी घेतलेला आहे आणि आवळा पावडर मी वापरलेला आहे। माझ्याकडे फ्रेश किंवा वाळलेला आवळा नाही, पावडर आहे। तर मेथीदाण्यातच मी 1 चमचाभर आवळ्याचं पावडर टाकलेलं आहे आणि ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे। तर तो आवळ्याचं पावडर जे आहे ना ते घ्यायचं। आवळा घेत असाल तर वाळलेला अर्धा वाटी आवळा घ्यायचा किंवा ओला अर्धा वाटी आवळा घ्यायचा, म्हणजे 2-3 आवळे घ्यायचे आहेत। त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे। 2 ग्लास पाण्यामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला एकत्रित अशा एक एक करत टाकायच्या आहेत। गरम पाणी घ्यायची गरज नाही, अगदी नॉर्मल पाणी जरी घेतलं तरी चालतं। आणि सर्व गोष्टी टाकल्यानंतर इथे तुरटी बघा शेवटी मी टाकत आहे। तुरटीला थोडं बारीक करून जरी टाकलं तरी चालतं आणि तुरटी पावडर असेल तर 1 चमचाभर तुरटी पावडर आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर ना सर्व गोष्टी अशा टाकून आपल्याला एकत्रित चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मिक्स झाल्यानंतर आपण याला मीडियम गॅसवरती ठेवणार आहोत। याला आपल्याला चांगली 4-5 तरी उकळ्या येऊ द्यायच्या आहेत। आता चांगलंच गरम होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे। तोपर्यंत भरपूर अशा कमेंट्स येतात की काही ऑइल, सिरम, केमिकल फ्री असे कोणते वापरावे, त्यासाठी हे बघा। आता बघा आपण हा घरगुती शॅम्पू बनवत आहोत ज्यामध्ये की केमिकल नाही, त्यामुळे आपल्याला नक्कीच याचा फायदा तर होणारच आहे। पण जसं की नवीन केस येण्यासाठी किंवा केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही इतर काही प्रोडक्ट वापरले आणि ते केमिकल वाले आहेत तर नक्कीच केसांना नुकसान होणार। मग आता तुम्ही म्हणाल काय लावावं, जसं की ऑइल, सिरम कोणतं लावावं, तर यासाठी मी तुमच्यासोबत एक असं पॉवरफुल प्रोडक्ट शेअर करणार आहे ज्यामध्ये की सायन्स आणि आयुर्वेद दोन्हीची पॉवर आहे आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट देखील देणार आहे। आणि हे पॉवरफुल प्रोडक्ट आहे सेसा आयोसाइन्स कन्सन्ट्रेटेड हेअर ग्रोथ सिरम। आणि हे फक्त हेअर फॉलला कंट्रोल करत नाही तर त्यासोबतच नवीन हेअर ग्रोथ साठी देखील मदत करतं। क्लिनिकली प्रूव्हन आहे की हे 3 महिन्यामध्ये 28,200 केस उगवण्यासाठी मदत करतं। यामध्ये आहेत 18% नॅचरल ऍक्टिव्हिस्ट जी की मार्केटमध्ये सर्वात हायेस्ट आहेत आणि होमिनॉक्सिडाइल पेक्षा 2 पटीने हे जास्त कारगर आहे। आणि त्यासोबतच हे पॅराबेन फ्री, सिलिकॉन फ्री आणि मिनरल ऑइल फ्री आहे। यामध्ये आहे रेडेन्सेल्स जी की रिॲक्टिव्हेट करतं हेअर ग्रोथला आणि विजिबल इम्प्रूव्हमेंट दाखवतं 3 महिन्यामध्ये। यामध्ये असलेलं ॲनागॅन आणि कॅरल स्कॅप आपल्या हेअर रूट्सला एकदम असं स्ट्रेंथन करतात आणि त्यासोबतच व्हॉल्यूम वाढवण्यासाठी, रूट्सला व्हॉल्यूम देण्यासाठी देखील काम करतात। आणि यामध्ये बाकी असलेले पॉवरफुल आयुर्वेदिक इंग्रेडियंट जे की रोजमेरी किंवा भृंगराज
खूप जास्त बेनिफिशियल आहेत आपल्या केसांसाठी। जसं की भृंगराज आपल्या हेअर फॉलला कमी करतं, केस गळतीला कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करतं। जसं की नीम आपल्या स्काल्पला डिटॉक्स करतं आणि त्यासोबतच अँटी डॅन्ड्रफ जसं की डॅन्ड्रफ वगैरे होण्यापासून देखील वाचवतं। रोजमेरी जी की ब्लड सर्क्युलेशन आणि स्काल्प हेल्थसाठी मदत करते। विचार करा, मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद एकत्र आलेत म्हणजे रिझल्ट तर मिळणारच। आता हे प्रोडक्ट देखील वापरणं खूप सोपं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे स्काल्पवरती 3-4 ड्रॉप्स टाकून याला मसाज करायचे आहे, रूट्स मध्ये लावायचं आहे। खूप छान रिझल्ट येतात। 3 महिन्यामध्ये तुम्हाला विजिबल रिझल्ट दिसतील। तुम्हाला जर हे सेसा सिरम घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। आणि बघा आपला शॅम्पू ना 4-5 उकळ्या चांगल्याच यामध्ये आलेल्या आहेत आणि असा काहीसा फेसही यामध्ये तयार होत आहे, बघू शकता। आणि खूप छान वास येतो, अगदी 100% नॅचरल तुम्ही याला म्हणू शकता, कारण की कोणतंही आपण यामध्ये केमिकल वापरलेलं नाही। त्यासोबतच बघा यामध्ये ना जसं आपण भरपूर बनवून ठेवू शकतो, 1-2 महिन्यांचा स्टॉक म्हणा, 3-4 महिन्यांचा स्टॉक। तुम्हाला फ्रेश बनवायचा असेल फ्रेशही बनवू शकता, जास्त काही वेळ लागत नाही, अगदी तुमच्यानुसार आहे, फक्त प्रमाण तुम्हाला इथे कमी जास्त करावं लागेल। आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या एकमेकाला पूरक आहेत केसांसंबंधित समस्या घालवण्यासाठी, त्यामुळे अजिबात त्याला स्किप करू नका, सर्व गोष्टींचा वापर करा। आणि त्यानंतर मी 1-2 वेळा मध्ये मध्ये असं याला हलवून घेतलं आणि चांगलाच यामध्ये फेसही होत होता। याला तुम्ही फुल गॅसवरती मीडियम गॅसवरती असं 4-5 उकळ्या येऊपर्यंत गरम करून घ्या आणि यामधून असा फेस यायला सुरुवात झाली ना की समजून जायचं की आपला हा शॅम्पू बनून तयार आहे। त्यानंतर आपल्याला इथे गॅसला करायचा आहे बंद आणि गॅस बंद केल्यानंतर इथे आपण याला गाळून घेणार आहोत। गाळून घ्यायचं। आता हे जे आपण पूर्ण लिक्विड तयार केलेला आहे, शॅम्पू तयार केलेला आहे ना, याला तुम्हाला असंच वापरायचं नाही तर डायल्यूट करून वापरायचं आहे, कारण की यामध्ये ना आता बघू शकता भरपूर शॅम्पू आपण बनवलेला आहे। तर एका स्वच्छ बॉटलमध्ये बाजूला काढायचा आणि बाजूला एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवल्यानंतर जेव्हा तुम्हाला वापरायचा आहे तेव्हा कसा वापरायचा ते बघूयात। तर अगोदर बघा किती छान यामध्ये फेस झालेला आहे, आपण कोणताच असा बाहेरचा शॅम्पू टाकलेला नाही यामध्ये, अगदी याच्यामध्ये जे रिठा टाकलेला आहे त्यामुळे यामध्ये खूप छान अशा प्रकारे फेस तयार होतो। आणि आता वापरायचं कसं, तर या एका वाटीमध्ये मी याला बाजूला थोडं काढत आहे, तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये याला बाजूला भरून काढा आणि त्यानंतर ना जेवढं पाहिजे तेवढं प्रत्येक वेळेस काय करायचं, बॉटलमधून काढायचं, जेवढं वापरायचं आहे तेवढं एखाद्या अशा मगामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये टाकायचं पाणी, साधं पाणी मी 1 ग्लासभर टाकलेलं आहे। डायल्यूट करून वापरा म्हणजे पूर्ण केसही स्वच्छ होतात आणि छान याचा पुरेपूर आपल्याला फायदा होतो। तर बघू शकता चांगला फेसही आलेला आहे। आता याने आपल्याला केस धुवायचे आहेत, आठवड्यातून 2 वेळा, किती वेळा तुम्ही केस धुता त्यावरती आहे, पण मी 2 वेळा केस धुते आणि याच शॅम्पूने धुते। खूप छान केस स्वच्छ होतात आणि बघू शकता माझे केस खूप छान दाट आहेत, काळेभोर, स्मूथ आणि सिल्की देखील आहेत। नक्की करून बघा, तुम्हाला इन्स्टंट केसामध्ये फरक जाणवेल। आणि हो, हे सेसा हेअर ग्रोथ सिरम घ्यायला विसरू नका, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।